झी 24 तास एक पाऊल पुढे। चांगले कार्यालय आपल्याला निर्माण झालं, कार्यालय मोठं झालं, सुंदर झालं। आता मगापासून जे दादा साहेब किंवा प्रफुल्ल पटेलजी सांगतायत, आता पक्ष सुद्धा जो आहे अशा प्रमाणे बलवान झाला पाहिजे। टिकेल साहेबांनी सांगितलं की विलिनीकरणाच्या वेळी आता विश्वास काय होणार नाही, मला त्याच्यामध्ये थोडी दुरुस्त करायची आहे। असं कसं म्हणताय? समजा तुमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण विलिनीकरण होण्यासाठी आला तर तुम्ही करून घेणार की नाही? तुम्ही नाही कसं पण म्हणू शकता, कारण लोकशाही पक्ष आहे। परिस्थिती अशी निर्माण झाली पाहिजे, शक्ती अशी निर्माण झाली पाहिजे की त्या शक्तीच्या झेंड्याखाली पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बाकीचे इतर अनेक जे असतील त्यांनी आपापले गट तट जे आहेत विलीन करून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलं पाहिजे। शक्ती जी आहे या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्हाला आणि मला करावं लागेल आणि हे सहज शक्य आहे। अनेक प्रश्नांचा उहापोह अजितदादांनी केला, त्यावेळेस सांगितलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर अशी आहे। अनेक दुष्काळ आपण पाहिले, 72चा पाहिला, त्याच्यानंतर सुद्धा छोटे मोठे दुष्काळ येत गेले। 92 सालामध्ये महसूल मंत्री झालो, त्यावेळेला सुद्धा एक असा दुष्काळ पडला। पवार साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की परिस्थिती जी आहे दुष्काळाची लोक अडचणीत आहे, कलेक्टर कचेरीला जागा केलं आणि पाण्याचे प्रश्न आपण जर सोडवले, माझी खात्री आहे या अडचणीच्या वेळेला जर जनतेवर तुम्ही राहिला तर पुढच्या निवडणुकीमध्ये 2014ला जनता सुद्धा तुमच्या बरोबर राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि जर आपण हे करू शकलो तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे हा एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची अपेक्षा मी येथे व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। झी 24 तास एक पाऊल पुढे।